समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील हिंदुस्थान पेट्रोलियम HP पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिसरातील काही पेट्रोल पंप बंद असल्याने तसेच इंधन तुटवड्याच्या चर्चांना उधाण आल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने पंपावर धाव घेतली. त्यामुळे पंप परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासूनच दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा पंपाबाहेर लागल्या होत्या. अनेक वाहनधारकांनी पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा करून ठेवण्याच्या उद्देशाने इंधन भरून घेतले. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंप कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला होता. गर्दी नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली आहे. वाहनांच्या रांगांमुळे अंकलखोप परिसरातील मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे इतर वाहन चालकांना देखील अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा रस्त्यावरपर्यंत पोहोचल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान सुरुवातीला स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. इंधन उपलब्धतेबाबत स्पष्टता नसल्याने अनेक नागरिकांनी घाईघाईने पंपावर गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच इंधनाचा कृत्रिम साठा करू नये असे आवाहन सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी केले आहे. तसेच कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा व नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी डिझेल आणि पेट्रोल आणि घरगुती गॅसबद्दल कोणतेही तुटवड्याबद्दलची अशी काही माहिती शासनाकडून प्राप्त नाहीये आणि कोणतेही पेट्रोल पंप धारक किंवा गॅस एजन्सीकडून सुद्धा तुटवड्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाहीये. सद्यस्थितीत जरी अनधिकृतपणाने कोणी ते अवस्था किंवा जे पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचे वितरणीकरणमध्ये जर काही चूक झाल्या असतील किंवा गैरव्यवहार झाले असेल किंवा कृत्रिम तुटवडा जर निर्माण केला गेला असेल त्याची आम्ही माहिती घेतो. त्यांच्यावर कडक कारवाई शासनाच्या वतीने आम्ही करणार. सांगली जिल्ह्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे तुटवडा किंवा हे होऊ देणार नाही. फक्त मला सांगलीकरशी एक विनंती राहील की आपण कोणतेही अफवाचे बळी न पडता आपण जे आहे हे स्टोअर करण्याची जी एक आहे पद्धत ते आपण करू नका. कारण हे पॅनिक जर एकदा क्रिएट झाले तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये तो पॅनिक पसरतात आणि त्याच्यामुळे कृत्रिम तुटवडा हे निर्मिती होतात. त्याच्यामुळे कोणतीही कमतरता नाहीये. आपल्या जेवढी आवश्यकता आहे आणि कारण शासनाची धोरण जसे आहे त्याप्रमाणे आपण हे सगळे जे सार्वजनिक सुविधा आहे त्याचे लाभ आपण घेऊ शकता. थँक्यू. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.